पंतप्रधान मोदींचं इस्रायलच्या संसदेमध्ये भाषण. भारत आणि इस्रायल दीर्घकाळापासून दहशतवादाने ग्रस्त. मोदींचं विधान. जय महाराष्ट्राच्या बातमीदारीचे विधिमंडळात पडसाद. चंद्रपूरचा किडनी घोटाळा सभागृहात चर्चेला. आरोग्य राज्यमंत्री पंकज भोयर यांचं कारवाईचं आश्वासन. मुंबईकरांवर कराचा भार. अर्थसंकल्पात नव्या करांचा प्रस्ताव. 500 चौरस फुटापेक्षा छोट्या घरांवर पाणीपट्टी आणि गटार कर. मुंबई महापालिकेचे रोखे बाजारात येणार. भांडवली बाजारातून बीएमसी निधी उभारणार. पर्यावरणपूरक प्रकल्पांसाठी बीएमसीचे रोखे बाजारात. भिगवण अपहरण प्रकरणाला नवं वळण. तरुणीनं व्यक्त केली आईकडे जाण्याची इच्छा. इंदापूर न्यायालयामध्ये तरुणीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी. जरांगेंनी वंजारी समुदायाला विनाकारण शिवद्रोही ठरवलं. अॅडव्होकेट ससाणे यांनी केला जरांगेंचा निषेध. बुलडाण्यामधील शिवराय पुतळा वाद चिघळणार. विमान कंपनीविरोधात गुन्हा का नोंदवला जात नाही. आमदार रोहित पवारांचा पोलीस उपायुक्तांना थेट सवाल. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये खडाजंगी. मदरशातल्या मारहाण प्रकरणामध्ये आलमगीर शेखवर गुन्हा दाखल. मौलवीकडूनच अनाथ मुलांना अमानुष मारहाण. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करूया. खासदार सुप्रिया सुळे यांचं आवाहन. विलिनीकरणाचा मुद्दा टांगला खुंटीवर. पवार गटाला विलिनीकरणाचा प्रस्ताव द्यावा लागेल. राष्ट्रवादीच्या सुकाणू समितीची इच्छा. सूत्रांची माहिती. एकमताने सुनेत्र पवार राष्ट्रीय अध्यक्षपदी. राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची उद्या मुंबईत बैठक. समाज माध्यमात काँग्रेस आणि भाजपात जोरदार ट्विट युद्ध. भाजपाचा काँग्रेसवर पलटवार. पंतप्रधान काँग्रेससमोर झुकल्याच्या प्रचाराला दिलं उत्तर. महाराष्ट्रामध्ये गर्भातच मारल्या 54,000पेक्षा जास्त मुली. राज्यातील 24 जिल्ह्यातला धक्कादायक प्रकार. लेक नकोशी प्रकरणावरून लक्षवेधी. ऑनलाईन गेम्सवर बंदी घाला. निरंजन डावखरेंची विधान परिषदेमध्ये लक्षवेधी. स्थायी समिती सभापती पदावरून महायुतीमध्ये कलह. राष्ट्रवादीच्या मुकेश शहाणे यांची माघार. संभाजीनगरच्या स्थायी समितीच्या 16 सदस्यांची निवड होळीनंतरच. महापौर समीर राजूरकरांनी केलं 5 तारखेला विशेष सभेचं आयोजन. किसान सभा. कामगार संघटनांच्या आंदोलनाची सरकारकडून दखल. राज्य सरकारकडून आंदोलक शिष्टमंडळाला बैठकीचं निमंत्रण. अखेर एशियाटिकची निवडणूक होणार. कुमार केतकर आणि विनय सहस्त्रबुद्धेंमध्ये अध्यक्षपदाची लढत रंगणार. नागपूरच्या महाल परिसरात तरुणांचा धुमाकूळ. एक्स गर्लफ्रेंडनं दुसऱ्या मुलाशी मैत्री केल्यावरून वाद. रागातून टोळक्यांनी गाड्यांची केली तोडफोड. सोलापूरमध्ये शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची गुंडागर्दी. मुस्ताक शेख यांचे गाडी फोडतानाचे व्हिडिओ व्हायरल. बेगमपेठ परिसरातली घटना. नातेवाईकाला अडवल्यामुळे रुपाली ठोंबरे पाटील चिडल्या. रिक्षावाल्याशी घातला वाद. ट्रक आणि चारचाकीमध्ये अपघात. अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू. अहिल्यानगरमधील श्रीरामपूर संगमनेर रस्त्यावरची घटना. जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू. मुलाला पळवून नेण्याच्या संशयावरून तरुणाला मारहाण. जळगावातल्या अव्हाणे शिवारातली घटना. संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं पिकांचं नुकसान. निसर्गाच्या बदलत्या चक्राचा 37,000 हेक्टरवरच्या पिकांना फटका. गहू, ज्वारी, बाजरी आणि द्राक्ष बागांना सुद्धा फटका. भारतीय बनावटीची मोनोरेल लवकरच मुंबईकरांच्या सेवेत. अत्याधुनिक सुधारणांनंतर मोनोरेलच्या चाचण्या सुरू.
हवाई वाहतूक क्षेत्राला लागलं ग्रहण. झारखंडमध्ये विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश.